नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण कच्च्या पपईचे सांबार तयार करूया. एक मोठ्या आकाराची कच्ची पपई घेतली आहे. ही पपई स्वच्छ धुवून घ्या. यानंतर ही पपई याप्रमाणे चिरून घ्या. पपईची साले काढायची आहेत. अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ घेतली आहे. या दोन्ही डाळी या कुकरमध्ये घालते. या डाळी आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवूया. आता या दोन्ही डाळी मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. आता यामध्ये या पपईच्या फोडी घालूया. या पपईच्या फोडी बुडेपर्यंत थंड पाणी घालूया. 2 मोठे चमचे मोठे मीठ घातले आहे. हे बघा, आता या फोडी बुडेपर्यंत पाणी घातले आहे. 1 लहान चमचा तेल घातले आहे. आता या कुकरला झाकण लावते. हा कुकर आपण गॅसवर ठेवूया. या कुकरच्या 2 शिट्या आपण काढायच्या आहेत. पपईच्या फोडी शिजेपर्यंत आपण मसाल्याचे वाटण तयार करूया. 2 वाट्या ओले खोबरे, 1 लहान चमचा मेथीचे दाणे, 2 चमचे जिरे, 4 चमचे धने पावडर, तुम्ही अख्खे धने सुद्धा घेऊ शकता, 2 मोठे चमचे उडीद डाळ, 2 चमचे हरभरा डाळ आणि शेंगदाण्याच्या आकाराचा हिंग घेतला आहे. आता हे सगळे साहित्य या पातेल्यामध्ये चांगले भाजूया. या पातेल्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घातले आहे. 5 ते 6 सुक्या मिरच्या आपण सगळ्यात आधी भाजूया. हे बघा, या मिरच्या आता चांगल्या भाजल्या आहेत. यामध्ये हा हिंग घातला आहे. आता आपण बाकीचे साहित्य घालूया. हे साहित्य सुद्धा चांगले भाजूया. यामुळे सांबार खमंग तयार होईल. एक लहान चमचा हळद घातली आहे. हळद घातल्यामुळे या सांबाराला छान रंग येईल. आता हा भाजलेला मसाला या ताटामध्ये काढला आहे. हा मसाला गार होण्यासाठी ठेवूया. मसाला गार झाल्यावरच आपण मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे. एका लहान लिंबा इतकी चिंच घेतली आहे आणि चवीप्रमाणे गूळ घेतला आहे. आता आपण हे सगळे मसाल्याचे साहित्य, चिंच आणि गूळ या मिक्सरच्या भांड्यात घालूया. आवश्यकतेप्रमाणे थोडे थोडे पाणी घालून याचे अगदी बारीक वाटण तयार करायचे आहे. यामध्ये अर्धा ते 1 वाटी पाणी घालूया. यामध्ये पाणी जर अधिक घातले गेले तर हा मसाला अगदी बारीक वाटला जात नाही. हे बघा, आता हे वाटण तयार आहे. या पातेल्यामध्ये काढते. मिक्सरच्या भांड्याला थोडेसे वाटण लागले होते. ते मसाल्याचे पाणी सुद्धा यामध्ये घातले आहे. गॅसवर जाडबुडाचे पातेले ठेवले आहे. आता यामध्ये आपण सांबार तयार करूया. कुकरच्या 2 शिट्या काढल्या आणि गॅस बंद केला होता. कुकरमधील पपईच्या फोडी या पातेल्यात घालते. यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचे आहे. आता आपण खोबऱ्याचे वाटण घालूया. मसाला भाजताना मी सुक्या मिरच्या घातल्या होत्या. आणखी तिखट हवे असेल तर आपण तिखट पावडर घालायची आहे.
आम्हाला थोडीशी तिखट-मिखट आमटी हवी आहे. यामुळे मी पुन्हा 2 चमचे तिखट घालते. अर्धा तांब्या पाणी घातले आहे. तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कुकरमध्ये पपई शिजण्यासाठी ठेवतानाच मी मीठ घातले होते. यामुळे आता मीठ घालणार नाहीये. आता हे पपईचे सांबार 8 ते 10 मिनिटे चांगले उकळूया. आमच्याकडे या सांबाराला फोडणी घालत नाहीत. तुम्हाला आवडत असेल तर फोडणी घालू शकता. आता हे पपईचे सांबार तयार आहे. हे सांबार चवीला खूपच चांगले लागते. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.